श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शासनाकडून परमिट रूम बिअर बार मध्ये मद्य विक्रीवर लावलेली करवाढ थांबवण्याची मागणी। शिंदखेडा येथील पीक संरक्षण सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक परदेशी तर व्हाईस चेअरमनपदी गजानन भामरे यांची बिनविरोध निवड। सुरत नागपूर बायपास चक्करबर्डी परिसरात पथदिवे सुरू करण्याची मागणी। आणि कर्ले येथील आदर्श शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या 4 मुलींनी दिला अग्निडाग। आता बातमीपत्र विस्ताराने। शासनाकडून परमिट रूम बिअर बार मध्ये मद्य विक्रीवर लावलेली करवाढ थांबवावी या मागणीसाठी धुळे जिल्हा हॉटेल बिअर बार असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। शासनाकडून परमिट रूम बिअर बार मध्ये विक्री होत असलेल्या दारूवर करवाढ तात्काळ थांबावी या मागणीसाठी धुळे जिल्हा हॉटेल बिअर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्रीवर 10% वॅट टॅक्स मध्ये वाढ करण्यात आली आहे, ती तात्काळ थांबवण्यात यावी। अनुज्ञप्तीची 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 15% वाढ झाली असून ती देखील रद्द करावी। परवानेधारक सतत होत असलेल्या फी वाढीमुळे त्रस्त झाले असून व्यवसायात वृद्धी नसताना शासनाकडून 15% एवढी फी वाढ झाल्यामुळे परवानाधारक अडचणीत आले आहे, त्यामुळे या फी वाढीतून मुक्त करावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हा हॉटेल बिअर बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील, हेमंत कुमार सूर्यवंशी, देवेंद्र पाटील, रवींद्र चौधरी, राजेश चौधरी, नीरज वाघ, भूषण एलमामे, मयूर खोपडे, प्रदीप कटारिया आदी उपस्थित होते। बिअर बार हॉटेल असोसिएशन तर्फे विनंती करत इच्छितो आहे शासनाला की शासनाने जी काही दरवाढ केलेली आहे फीमध्ये 15% आणि व्हॅट 10%, त्याचा निषेध नोंदवत आहोत। आम्ही धुळे जिल्हा शिरपूर तालुका असोसिएशन तर्फे गेले 7 वर्षापासून आमचा व्यवसाय खूप डबघाईला आलेला आहे, तरी शासनाने सगळ्या गोष्टींचा विचार करून, जसे की कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, किराणा, लाईट बिल यांचे भाव वाढलेले आहे, वीज दर वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यामध्ये कुठलाही मोठा उद्योग नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न तर आहेच आहे, त्याच्यामुळे उत्पन्नाचे स्रोत नाहीत, कुठलं पर्यटन स्थळ नाही धुळे शहराला, त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय खूपच डबघाईला आलेला आहे। तरी शासनाने सर्व थरांनी विचार करून जे दरवाढ केलेली आहे 15% फीमध्ये ती रद्द करण्यात यावी आणि 10% जो काही GST आकारला जातो तो माफ करण्यात यावा, यासाठी आम्ही धुळे जिल्हाध्यक्ष धुळे कलेक्टर यांना निवेदन दिलेले आहे आणि धुळे जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती वरच्या स्तरावरती आयुक्त साहेब यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत। याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात बिअर बार असोसिएशन यांनी बंद पुकारलेला आहे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। त्या समारणार्थ त्याला आम्ही सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांनी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद पुकारला आहे। शासनाची आवाजवी फी वाढ रद्द झालीच पाहिजे, शासनाची 10% व्हॅट टॅक्स हा रद्द झालाच पाहिजे। शिंदखेडा येथील पीक संरक्षण सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक परदेशी तर व्हाईस चेअरमनपदी गजानन भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिंदखेडा पीक संरक्षण सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक परदेशी तर व्हाईस चेअरमनपदी गजानन भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। शहरातील वरपाडे रोड येथील पीक संरक्षण सेवा सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी मागील वर्षी राजीनामा दिला होता, त्यामुळे रिक्त जागेसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली। सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक सागर दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली। त्यांना सहकार विभागातील सुशील महाजन यांचे सहकार्य लाभले। सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरताना चेअरमन पदासाठी अशोक राजाराम परदेशी, व्हाईस चेअरमन पदासाठी गजानन विश्वास भामरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सागर दांडगे यांनी बिनविरोध निवड घोषित केली। यावेळी संचालक दिलीप पाटील, माजी चेअरमन दत्तात्रय देसले, विजय चौधरी, यादव मराठे, अरुण देसले, योगेश देसले, कैलास पाटील, बन्सीलाल बोरसे, पिनाबाई पाटील, इंदुबाई मराठे, स्वीकृत सदस्य गणपत देसले, भगवान राजपूत, संजय बडगुजर, सचिव मनोहर भामरे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले आदी उपस्थित होते। सुरत नागपूर बायपास चक्करबर्डी परिसरात पथदिवे नसल्याने अंधारामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे, तरी त्वरित पथदिवे सुरू करावे अशी मागणी शिवसेनेतर्फे
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदनजारी करण्यात आले. सुरत नागपूर बायपास चक्करवाडी परिसरात पथदिवे नसल्याने अंधारामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून सर्वदूर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तरी 7 दिवसात बायपासवर पथदिवे सुरू करावीत अशी मागणी शिवसेनेतर्फे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरातून मार्गस्थ होणाऱ्या सुरत नागपूर महामार्गाच्या बायपासच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 20 दिव्यांचे काम उभे राहून संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून 5 वर्षे झाली आहेत. परंतु विजेच्या पुरवठ्याअभावी बायपासवरील पथदिव्यांचे काम उभारल्यापासून बंदच आहे. धुळे NHIच्या कामचुकार आळशी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पथदिव्यांसाठी विजेची व्यवस्था झालेली नाही. परिणामी चक्करवाडी चितोड मिल परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मजूर कामगार कष्टकरी वर्ग याच बायपासने रात्री बेरात्री आपापल्या कामाच्या ठिकाणी ये-जा करत असतात. मात्र अंधारामुळे अपघात होत असून लूटमारीच्या घटनाही वाढल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे याच बायपासवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे चक्करवाडी परिसरातील बायपासवर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. तसेच रुग्ण व नातेवाईकांनाही अंधारात रुग्णालय शोधणे कठीण होते. अतिप्रसंगासह लूटमारीची भीतीही असते. परंतु याचे काही सोयरे सुतूक अधिकाऱ्यांना नाही. तरी 7 दिवसांच्या आत बायपासवरील पथदिवे सुरू झाले पाहिजे असा अल्टिमेट जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास धुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, तालुका प्रमुख मयूर बोरसे, रवी शिंदे, कल्पेश चव्हाण, अरविंद सुडके, अजय पाटील, शेखर बडगुजर, भटू बोपे, प्रवीण वाडलेकर, राजू लोंढे, सनी मोरे, अजय पाटील, विजय झोटिंगे, विशाल सोनवणे, आदेश मराठे, भूषण पाटील, शुभम मराठे, यश गिराश, आकाश बैसाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे कोणी इथे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सुरत बायपास जो आहे हा रेसिडेन्सी हॉटेलपासून मोराण्यापर्यंत गेल्या 5-10 वर्षापासून यांचं कामच चालू आहे. अनेक कंपन्या आल्या, पळून गेल्या. त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील, काही आर्थिक अडचणी असतील, याच्याशी नागरिक म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु हा परिसर जो आहे साधारण 1 लाख वस्तीचा हा परिसर असलेल्या भागातून हा सुरत बायपास जातो. या भागामध्ये रोजचे छोटे मोठे अपघात होत असतात. या भागामध्ये लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन इथे अनेक वेळा गाड्या थांबवून दरोडे टाकले जातात, लुटमार होते. काही लोकांवर जीव घेणे हल्ले देखील झालेले आहेत. अनेक तरुणांचे, अनेक लोकांचे अपघातात मृत्यू देखील झालेले आहेत. या हायवेला लागूनच, या सुरत बायपासला लागूनच येथे हिरे मेडिकल कॉलेज हे धुळे जिल्ह्याचं जरी असलं तरी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असल्यामुळे रोज हजारो रुग्ण या जिल्हा रुग्णालयामध्ये, या मेडिकल कॉलेजमध्ये येत जात असतात. त्यांना देखील काही वेळेस अंधारामुळे हॉस्पिटल कुठे आहे हे शोधावं लागतं. या सर्व समस्यांचा विचार करता MIDCचे कामगार 5-10 हजार कामगार रोज या परिसरातून MIDC मध्ये ये जा करतात. या सर्वांच्या प्रचंड अडचणी असलेला हा सुरत बायपासला लाईट नसल्यामुळे या फक्त अडचणींचं प्रमुख कारण या सुरत बायपासवर अंधाराचं साम्राज्य आहे. हा सुरत बायपास म्हणजे आज मृत्यूचा सापळा झालेला आहे. या बायपासवरून लाईट नसल्यामुळे ज्या काही समस्या होतात त्या समस्यांचं निराकरण येत्या 7 दिवसामध्ये NHIच्या या प्रकल्प अधिकाऱ्यांनी POने जर केलं नाही, या महामार्गावर जर लाईट लागले नाहीत तर या 7 दिवसानंतर या प्रकल्प अधिकाऱ्यांचं इथे जेवढे कोणी अधिकारी बसतात, जे कोणी या NHIचे कर्मचारी अधिकारी आहेत, या सर्वांना या कार्यालयामध्ये कोंडून यांना काय ते शिवसेनेच्या वतीने असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आम्ही दिलेला आहे त्यांना. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आमच्या वरिष्ठांशी बोलून आर्थिक तरतूद काय असेल नसेल ते तरतूद करून तात्काळ नियोजन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्यांना जर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदर्श शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या 4 मुलींनी अग्निडाग देऊन पारंपरिक समज खोटा ठरविला आहे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदर्श शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या 4 मुलींनी अग्निदाग देऊन पारंपरिक समज खोटा ठरवीत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणाच्या काठीचा आधार म्हणजे मुलगा असा सर्वसाधारण समज जनमानसात आहे. त्यामुळे काही नसले तरी मृत्यूनंतर खांदा द्यायला आणि मुखाग्नी द्यायला तरी मुलगा हवाच हा सामान्य माणसांचा आजही समज आहे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदर्श शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या 4 मुलींनी अग्निदाग देऊन हा पारंपरिक समज खोटा ठरवला. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील एक आदर्श शेतकरी देवमन चिंदा देवरे यांचे 19 मार्च रोजी 6 वाजता निधन झाले.
मृत्यूसमयी ते 75 वर्षे वयाचे होते. त्यांच्या मागे 4 मुली व 1 मुलगा तसेच जावई व नातवंडे असा परिवार होता. त्यांचा मुलगा प्रवीण देवरे याचा कमी वयातच अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या नशिबी मुलगा नव्हता अशीच परिस्थिती होती. त्यांना मुलगा नसल्याने त्यांनी 4ही मुलींचे शिक्षण देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी कुठलीही कसर सोडली नव्हती. त्यांच्या 4ही मुली संसारात सुखी आहेत. त्यांच्या 4 मुली संगीताबाई गुलाब पाटील, रेखाबाई पंकज पाटील, कल्पनाबाई विनोद पाटील, चित्राबाई अनिल पाटील यांनी वडिलांना अग्निदाह दिला. आमच्या गावचे एक प्रतिष्ठित शेतकरी स्वर्गीय देवमन आबा यांच्या अंत्ययात्रेस आपण सर्व उपस्थित आहात. आणि या ठिकाणी स्वर्गीय देवमन आबा ज्यांनी आयुष्यभर या गावाच्या चांगल्यासाठी योगदान दिलं. गेल्या 50 वर्षामध्ये 50 वर्षापूर्वी कर्ले या गावाला यांत्रिकीकरण असेल, शेतीच्या माध्यमातून असेल, जेवढी सुविधा होती यांत्रिकीकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं हे कर्ले गाव, त्यावेळी स्वतःचं औद्योगिकरण, शुगर फॅक्टरी, स्वतःचे ऊस अशा प्रकारच्या माध्यमातून त्याचा साक्षीदार म्हणून स्वर्गीय देवमन आबा हे होते. आजच्या परिस्थितीमध्ये देवमन आबांच्या कुटुंबावर त्यांना एकुलता एक मुलगा होता, चिरंजीव प्रवीण, त्याचं अपघाती निधन झालं. आणि आबांच्या ज्या 4 मुली आज या ठिकाणी या आदर्श गावामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला आपण समानता असं म्हणतो, ज्याला पुरोगामी अशा प्रकारचं आपण म्हणतो, अशा प्रकारची एक घटना ती अशी आहे की त्या 4ही मुलींनी स्वर्गीय आबांना आज त्यांच्या हाताने ज्याला आपण म्हणतो अग्निदाह, अशा प्रकारचा अग्निदाह आज या ठिकाणी 4ही मुलींच्या हस्ते करण्यात आला आणि सर्व गावाने त्यासाठी संमती दिली. या ठिकाणी अशा प्रकारचा लौकिक, ज्याला आपण समानता म्हणतो, ज्याला आपण पुरोगामित्व म्हणतो, अशा प्रकारचा लौकिक आमच्या गावामध्ये आज या ठिकाणी रुजू झाला. आणि तो रिवाज हा सर्वांसाठी एक आदर्शवत रिवाज आहे. मुलगा असेल, मुलगी असेल, तरुणपणामध्ये जर मुलगा गेला, मुली शिल्लक उरल्या तरी आयुष्यामध्ये फारसं काही कमी पडत नाही. अशा प्रकारचा दाखला, अशा प्रकारचं उदाहरण आज या आमच्या कर्ले गावामध्ये आम्ही निर्माण केलं. आणि त्याला सर्व आदर्श गाव संघर्ष समिती असेल, समन्वय समिती असेल, त्याचा अध्यक्ष या नात्याने मी सांगतो की या गावामध्ये त्या प्रकारची रूढी आणि परंपरा या पूर्वाश्रमीच्या फाटा देऊन नवीन पुरोगामित्वाला आम्ही त्या विचारधारेला आम्ही पुढे नेण्याचं काम आज या ठिकाणी झालं. आणि स्वर्गीय आबांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांना शेवटचा अग्निदाह देण्यासाठी या ठिकाणी मुलींनी सहभाग घेतला. त्याला सर्वांच्या संमतीने आम्ही दुजोरा दिला आणि अशा प्रकारचा हा फार मोठा आदर्श या ठिकाणी निर्माण झाला आहे. या ठिकाणी आपण उपस्थित सर्वांतर्फे आबांना श्रद्धांजली अर्पण करूया. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शासनाकडून परमिट रूम बिअर बारमध्ये मद्य विक्रीवर लावलेली करवाढ थांबवण्याची मागणी. शिंदखेडा येथील पीक संरक्षण सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक परदेशी तर व्हाईस चेअरमनपदी गजानन भामरे यांची बिनविरोध निवड. सुरत नागपूर बायपास चक्करबर्डी परिसरात पथदिवे सुरू करण्याची मागणी. आणि कर्ले येथील आदर्श शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या 4 मुलींनी दिला अग्निदाह. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.